महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अनेक गैरव्यवहार, मतदार याद्यांमध्ये अनियमितता आढळली. पत्रकार परिषदेतून राहुल गांधींचा निवडणूक आयोगासह भाजपावर निशाणा. ऑपरेशन टायगर विरोधात ठाकरे गटाच्या खासदारांची एकी. आमच्या पक्षातील एकही खासदार शिंदेंच्या संपर्कात नाही. बीडच्या बातम्या रोखण्यासाठी पुढ्या सोडल्या जात असल्याचा सावंतांचा आरोप. शिवरायांची वाघनखं साताऱ्यातून नागपुरात पोहोचली. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन. उद्यापासून नागपूरकरांना वाघनखं पाहता येणार. साई मंदिरातील जेवणाच्या कुपनच्या निर्णयाचं सुजय विखेंकडून स्वागत. पुढील आठवड्यापर्यंत रोज जेवणारे साई भक्त आणि इतर जेवणाऱ्यांचे आकडे समोर येतील, विखेंचं वक्तव्य. समृद्धी महामार्गाप्रमाणे शक्तीपीठ मार्गाचाही विरोध मावळेल. महामार्ग हे विकासाचे गेम चेंजर म्हणून सिद्ध होतात. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदेंचा विश्वास. मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी. मुंबई जीबीएसचा पहिला रुग्ण. अंधेरी भागात पहिला रुग्ण सापडल्याने चिंता. बदलापूर एन्काउंटर प्रकरणात सुनावणी सुरू राहणार. कुणाला कोर्टात यायचं असेल किंवा नसेल, सुनावणी होणारच. अक्षय शिंदेंच्या आई-वडिलांच्या मागणीनंतर कोर्टाचं उत्तर. कुंभमेळ्यात विघ्नांची मालिका सुरूच. प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्यात पुन्हा आग. कुंभमेळा सेक्टर 18 मध्ये भीषण आग. आरबीआयच्या पतधोरणात कर्जदारांना दिलासा. रेपो रेटमध्ये 0.5% घट. गृहकर्जाचे हप्ते कमी होण्याची शक्यता.